नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. यावर्षी मी 1 एकर मक्का SRT पद्धतीने करायचे ठरवले आहे. माझ्या पाठीमागं जे बघताय शेत, या 1 एकर क्षेत्रावर मी यावर्षी SRT पद्धतीनं मक्का लागवड करण्याचे ठरवलं. आणि त्यासाठी प्रथम या असे 4 फुटावर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड तयार करून घेतले. हे यावर्षी कपाशीचं वावर होतं आणि कपाशीनंतर कपाशी मोडून पुन्हा गहू लागवड केली होती. या 1 एकर क्षेत्रामध्ये मला यावर्षी 9 क्विंटल 60 किलो कपाशीचं उत्पादन झालं. त्याच्यानंतर 2-4 तास तुरीचे होते, त्यात 75 किलो तूर झाली. आणि त्याच्यानंतर गहू केला तर गहूही 18 क्विंटल झाला. गहू हा मुकुटिया जातीचं वाण होतं. आणि त्याच्यानंतर जमीन नांगरून घेतली, रोटावेटर केलं व अशा पद्धतीनं बेड पाडण्यात आले. ट्रॅक्टरच्या साहाय्यानं 4 फुटावर बेड पाडून घेतले. पण मक्का जे लागवड केली ही टोकन यंत्राने लागवड केली. आणि टोकन यंत्रामध्ये 15 इंचाचं अंतर म्हणजे एक 8 इंच 7.5 इंचावर पहिले दात बसवले होते. 2 दात काढून घेतले, 10 दात ठेवले होते आणि त्यात पुन्हा एका दाताचे नट काढून घेतले. त्यामुळं 15 इंचावर बी पडलं. आणि सेटिंग अशी केली होती, 3 नंबरचा सीडर वापरून 2 दाणे एका ठिकाणी पडतील, 2 बियाणे एका ठिकाणी पडतील अशी सेटिंग केली. तुम्ही बघा, उगवण क्षमतासुद्धा खूप चांगली झालेली आहे. जवळजवळ 70 ते 80% ठिकाणी 2 दाणे 2 रोपं उगवलेले आहे. अजून याला काही रसायन खत दिलेलं नाही. आता यावर्षी ही पद्धत नवीनच आपण केलेली आहे आणि याचं उत्पादन कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. तेही उत्पन्न किती होणार आहे, कोणते कोणते खतं मी देणार आहे हे तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. कारण कुठलाही प्रयोग करायचा म्हणलं तर थोड्या क्षेत्रावर करून पाहिला म्हणजे माणसाला तोटा जरी झाला तर तो सहन करण्याची क्षमता असते. आणि जास्त क्षेत्रावर जर केलं तर मग तोटा माणसाला झेपत नाही. म्हणून यावर्षी फक्त 1 एकर क्षेत्रावर ही SRT पद्धत मी करायचं ठरवलेलं आहे. कारण आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये बाभुळगाव, लेहा बाभुळगावचे रावसाहेब मोरे हे जवळजवळ 2020पासून SRT पद्धतीने शेती करतात. आणि त्यांचे व्हिडिओ ऐकले. मी स्वतः कुठं पाहायला गेलो नाही, फक्त मोबाईलवर बघितलं, मोबाईलवर लोकांचे अनुभव बघितले आणि म्हटलं आता आपणही यावर्षी सुरुवात करून पाहू काय होतं तर. कारण कुठलंही नवीन तंत्रज्ञान करताना जरा आत्मसात करताना अवघड जात असतं. त्याच्यामधले आपल्याला खानाखुणा माहीत राहत नसतात. तर त्या पहिल्या शिकून घ्यावं लागतात, अनुभव आला पाहिजे. आणि मग मात्र एकदा माणूस त्यात तरबेज झालं की मग काहीही आठवत नाही आणि मग तोटा होण्याची शक्यता राहत नाही. तर आज चक्कर मारायला आलो आणि म्हटलं बघा
कशी काय आहे मक्काची क्वालिटी. सध्या तरी चांगली क्वालिटी वाटते, कारण यावर्षी पाऊस उशिरा आला, परंतु लगट पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं पिकांना काहीही अडचण नाही. पिकं चांगल्या पद्धतीनं उगवण क्षमता झालेली आहे. आज तुर्तास एवढेच. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही सूचना असेल त्याही करा.